जय भीम मित्रांनो, 2 मिनिटं काढून फक्त हा व्हिडिओ नक्की पहा. छात्र भारतीचे कार्याध्यक्ष अनिकेत घुले यांनी एकदम महत्त्वाच्या मुद्द्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. ते नक्की पहा आणि जेवढा जास्त तुम्हाला शेअर करता येते तेवढा जास्त शेअर करा. धन्यवाद. पहा व्हिडिओ पहा. महाराष्ट्रातल्या साधारणतः 18,000 पेक्षा जास्त सरकारी माध्यमातील शाळा बंद करायचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. नागपूरला अधिवेशन सुरू आहे आणि दिल्लीलाही अधिवेशन सुरू आहे. ना कुठला आमदार बोलतोय ना खासदार बोलतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की 5 मिनिट सुद्धा कुठला आमदार खासदार शिक्षण या विषयावरती लोकसभेतही राज्यसभेतही अगदी महाराष्ट्रातल्या विधिमंडळातही विधान परिषदेमध्ये सुद्धा बोललेला आठवत नाही. तो बोलत नाही. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. शिक्षणासारख्या मुद्द्यावरती कुठला आमदार बोलत नाही, मंत्री बोलत नाही, सत्ताधारी बोलत नाही, विरोधी पक्षातील लोक बोलत नाही. या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं करत असताना सुद्धा कुणी चर्चा करत नाही. वाईट गोष्ट आहे. ज्यांना सरकारी पॉलिसी तयार करण्यासाठी विधानमंडळात आणि विधान परिषदेत विधान भवनामध्ये आपण पाठवलं आमदार खासदार म्हणून, ती लोक जर शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टीवरती बोलणार नाही तर या देशातल्या तरुणांनी विचार केला पाहिजे की आपण कुठल्या दिशेला चाललेलो आहोत. शिक्षणासारख्या महत्वाच्या मुद्द्यावरती, खाजगीकरणाच्या मुद्द्यावरती जर आपण बोलत नसेल तर सरकारी शाळा बंद होतील, सरकारी मुलं शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जातील आणि आपल्याला खाजगी अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या शाळेमध्ये जावं लागेल. तिथे लाखो रुपये फी भरायला नसेल. आपल्याला सगळ्यांना प्रश्न विचारायची आपली जबाबदारी आहे की सरकारी शाळा वाचल्या पाहिजे. त्या गोरगरीब जनतेच्या आहे, त्या कुणाच्या बापाच्या नाही. हे आपण ठाण मानून सांगितलं पाहिजे सरकारला पण आणि आमदारांना पण.